आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे संसदेत पटलावर मांडलं जात आहे आणि अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू हे विधेयक मांडतात आणि यावेळी बोलताना हे विधेयक मांडताना किरण रिजिजू असं म्हणाले की संसदेच्या जागेवर सुद्धा वक्फ बोर्डने दावा केला असता तसंच दिल्लीतील अनेक इमारतींवर वक्फ बोर्डचा दावा होता असं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी आरोप केलेला आहे। 1970 से एक केस चल रहा था दिल्ली के अंदर में हमारा सीजीओ कॉम्प्लेक्स है, पार्लियामेंट बिल्डिंग है, कई प्रॉपर्टीज है और इसको वक्फ बोर्ड, दिल्ली वक्फ बोर्ड ने क्लेम किया कि ये वक्फ प्रॉपर्टीज है। उसके बाद ये केस चल रहा था अदालत में। उस समय यूपीए सरकार ने पूरा सारा जमीन को डी नोटिफाई करके वक्फ बोर्ड को दे दिया। 123 प्रॉपर्टी। अगर आज हम ये संशोधन लेके नहीं आते तो जिस सदन में हम बैठे हैं, ये पार्लियामेंट बिल्डिंग, इसको भी क्लेम किया जा रहा था। एयरपोर्ट, बसंत विहार, और अगर नरेंद्र मोदी जी का सरकार नहीं आते, अगर यूपीए का सरकार कंटिन्यू रहता तो क्या क्या बिल्डिंग को डी नोटिफाई किया जाना था। 123 प्रॉपर्टी को तो डी नोटिफाई किया। मैं रिकॉर्ड में कह रहा हूं, अपने मन से कुछ नहीं कह रहा हूं, मैं ऑफिशियल रिकॉर्ड का बात बता रहा हूं अध्यक्ष महोदय। तर पाहुयात कोण असणार आहे वक्फ बोर्डमध्ये। वक्फ बोर्डात शिया, सुन्नी आणि बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश असेल। तर वक्फ बोर्डात 2 महिला सदस्यांचा समावेश हा अनिवार्य करण्यात आलेला आहे। 3 संसद सदस्य सुद्धा या वक्फ बोर्डात असणार आहेत। 2 न्यायाधीश आणि 1 सुप्रीम कोर्टाचे वकील यांचा सुद्धा यात समावेश असेल। 4 बिगर मुस्लिम सदस्य सुद्धा वक्फ बोर्डमध्ये असतील। 4 मुस्लिम सदस्य असतील। तर 4 पैकी 2 महिला सदस्य असणं, त्यांचा समावेश करणं वक्फ बोर्डात हे बंधनकारक असणार आहे। तर दोन्ही सभागृहांमध्ये संख्याबळाचं गणित कसं आहे हे बिल पास होण्यासाठीचं ते पाहूया। आघाडीत एकूण खासदार आहेत लोकसभेमध्ये 543 आणि राज्यसभेमध्ये 236, तर लोकसभेमध्ये बहुमतासाठी 272 खासदार आवश्यक असणार आहेत। तर एनडीए मध्ये लोकसभाची संख्या आहे, लोकसभेमध्ये त्यांची संख्या आहे 293, तर इंडिया आघाडीमध्ये 235 ही लोकसभेची संख्या आहे आणि राज्यसभेत 85 सदस्य संख्या आहे आणि अन्य हे लोकसभेत आहेत 15, तर राज्यसभेमध्ये आहेत 30। तर या वक्फ सुधारणा किंवा दुरुस्ती विधेयकावर काही आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत, ते काय आहेत ते सुद्धा पाहूया। आधी पूर्वी वक्फ बोर्ड न्यायाधिकरणाचा निर्णय हा अंतिम होता, मात्र आता उच्च न्यायालयात जाणं बंधनकारक असणार आहे। आता वक्फ देणगी घेतल्याशिवाय कोणत्याही मालमत्तेवर दावा करू शकणार नाही। तसंच आधी महिला व इतर कोणत्याही धर्माच्या सदस्यांचा समावेश नव्हता, मात्र आता त्यात महिला आणि इतर म्हणजेच बिगर मुस्लिम सदस्य सुद्धा असणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आधी मर्यादित होते, मात्र आता वक्फ मालमत्तेच्या सर्वेक्षणाचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे। हा महत्त्वाचा बदल या सुधारणा विधेयकामध्ये करण्यात आलेला आहे।